आपलं अहिल्या फिल्म हे ॲप आज डाउनलोड करा आणि वगनाट्य गणगवळण रंगबाजी पोवाडे यांचा भरपूर आनंद लुटा. प्ले स्टोअरला जाऊन अहिल्या फिल्म असं एकत्रित टाईप करा, स्पेस देऊ नका. त्यानंतर आपला ॲप नक्की डाउनलोड करा आणि रिव्ह्यू आणि रेटिंग द्यायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. श्री लक्ष्मी व्रत गुरुवारी करावयाचं. श्री लक्ष्मी व्रत करताना पुढील प्रमाणे वागावं. हे व्रत धन, मान, कीर्ती, संपत्ती मिळवण्यासाठी आणि श्री लक्ष्मी देवीची कृपा व्हावी म्हणून करायचं असतं. व्रत करणाऱ्या स्त्रीनं मनाने आनंदी आणि शरीरानं शुद्ध स्वच्छ असावं. व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं. पूजा विधीसह दर गुरुवारी लक्ष्मी व्रत करावं आणि सबंध वर्षभर दर गुरुवारी देवा अगर देवी समोर बसून श्री लक्ष्मी व्रताची ही कथा वाचावी आणि श्री लक्ष्मी महात्म्य वाचावं किंवा ऐकावं. व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा. रात्रौ कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावं. गुरुवारी श्री लक्ष्मीची पूजा करताना आणि कथा महात्म्य वाचता ऐकताना शांत व आनंदी असावं. व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी. तसंच प्रेमानं आणि गुण्या गोविंदानं वागावं. जेव्हा काही कारणामुळे आपणास व्रताच्या दिवशी पूजा करणं शक्य नसेल तेव्हा ती दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतःच करावा. इतर कोणताही उपवास असताना हे गुरुवार व्रत आलं तर ते करण्यास हरकत नाही. वाटल्यास रात्री जेवू नये, पूजा करण्यास काहीही हरकत नाही. या पोथीच्या वाचनाश्रवणाचा लाभ शेजारी पाजारी, आप्तमित्र इत्यादी सर्वांना घेऊ द्यावा. पोथीच्या वाचनाश्रवणानं व्रताचं पुण्य लागतं हे लक्षात ठेवावं. मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी म्हणजे व्रताच्या उपासनेच्या दिवशी 7 सवाष्णींना किंवा 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन घरी बोलवावं. त्यांना हळद कुंकू लावावं. पूजा आरती वगैरे आटोपल्यानंतर प्रसाद म्हणून एक फळ व त्या पोथीची एक प्रत प्रत्येकीला देऊन मनोभावे नमस्कार करावा. हेच या व्रताचं उद्यापन. व्रताला सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. ते न साधल्यास कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली तरी चालेल. पण व्रताचं उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच करावयाचं. लक्ष्मी संपत्ती प्राप्त होण्यासाठी पुरुषांनीही यातील श्री लक्ष्मी महात्म्य अवश्य वाचावं. श्री लक्ष्मीच्या पूजेची रचना, स्थापना व विसर्जन किंवा उद्यापन. घरात स्वच्छ जागी शेणानं थोडी जागा सारवावी. लादी फरशी असल्यास ओल्या फडक्यानं ती पुसून घ्यावी. रांगोळीनं स्वस्तिक काढून त्यावर चौरंग अगर पाट ठेवावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. पाटावर मधोमध थोडे तांदूळ अगर गहू वर्तुळाकार पसरून ठेवावे आणि त्यावर थोडं हळद कुंकू वाहावं. एक तांब्याचा कलश स्वच्छ घासावा. त्यात पाणी भरून पैसा, सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात. कलशाच्या तोंडावर 5 तरेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची पानं रचून ठेवावी. वर नारळ ठेवावा. हाच नारळ उद्यापनापर्यंत घ्यायचा. कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंना हळदी कुंकवाची बोटं ओढावीत. अशा रीतीनं सजवलेला कलश पाटावर पसरलेल्या तांदळाच्या अगर गव्हाच्या वर्तुळावर नीट ठेवावा. या पुस्तकात श्री लक्ष्मीचं चित्र यंत्रा मंत्रासह दिलं आहे. ते हलक्या हातानं काढून घ्यावं. ते पुठ्ठ्यावर चिकटवावं किंवा तसबिरीत भरून घ्यावं. तसबीर कलशाला टेकून समोर ठेवावी. जवळ 1.25 रुपया नाण्यात ठेवावा.
उद्यापनापर्यंत हाच ₹1.25 पूजेला घ्यायचा. उद्यापनानंतर तो तिजोरीत ठेवायचा. नंतर स्वतः आचमन करून लक्ष्मीची पंचोपचार पूजा करावी. 1. स्नान. 2. हळदी कुंकू वाहणं. 3. फुलं वाहणं. 4. अगरबत्ती धूप दीप ओवाळणं आणि नमस्कार करणं. 5. नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करणं हीच पंचोपचार पूजा होय. श्री लक्ष्मीला स्नान घालताना तसबीर खराब होणार नाही अशा बेतानं दुर्वांनी अगर तुळशीपत्रांनी तसबिरीवर व कलशावर थोडं थोडं पाणी शिंपडावं. नैवेद्यासाठी केळी अगर इतर फळं ठेवावी. एका वाटीतून दूध मात्र अवश्य ठेवावं. समोर पाटावर बसून श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचून नंतर श्री लक्ष्मी महात्म्य वाचावं. अगर दुसऱ्याला वाचायला सांगून ते आपण ऐकावं. नैवेद्य दाखवून लक्ष्मी समोर हात जोडून बसावं आणि या पोथीत दिलेलं श्री लक्ष्मी नमनाष्टक म्हणावं व मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सांगावी. ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. नंतर आरती म्हणून अगरबत्ती धूप आरती व निरांजन ओवाळावं. तसंच साष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत श्री लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून गोड पक्वान्नाचा महानैवेद्य दाखवावा. गायीसाठी एक वेगळं पान काढून ते तिला द्यावं आणि सर्व कुटुंबियांसह आनंदानं प्रसन्न मनानं भोजन करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील डहाळे अगर पानं घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी समुद्रात, नदीत, विहिरीत, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावं आणि पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून लक्ष्मीचं स्मरण करून नमस्कार करावा. काही वेळानं डहाळे उचलून साठवलेल्या फुलोऱ्यात ठेवावेत. हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन असं प्रत्यक्ष श्री लक्ष्मीनंच पद्मपुराणात सांगितलेलं आहे. उद्यापनानंतर तांब्यातील पैसा, सुपारीवरील नारळ व प्रथमपासून साठलेला सर्व फुलोरा समुद्रात, नदीत अगर तलावात सोडावा, वाहत्या पाण्यात सोडावा आणि नमस्कार करावा. श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ऐका ऐका भाविक जन हो, श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होतंय तर दुःख दारिद्र्य दूर होतं, श्री लक्ष्मीची कृपा होते, धन दौलत प्राप्त होते, दीर्घायुषी संतती होते, मनीची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावं आणि रूपं अनेक आहेत. कैलासातील पार्वती, क्षीराब्धीतील सिंधू कन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालती वनातील मालती, कुंदवनातील कुंददंती, केतकी वनातील सुशीला, कदंबवनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी श्री लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी द्वापार युगातली, सौराष्ट्र देशातली. तिथे भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो भीम पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचं त्याला ज्ञान होतं. त्याच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजा राणीला होती 8 मुलं, 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचं नाव होतं श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आलं की आपण त्या राजाच्या राज्यगृहात राहावं, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल. म्हणून तिनं काय केलं तर एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं. हातात काठी घेतली
आणि काठी टेकीत टेकीत ती सुरतचंद्रिका राणीच्या महालाच्या दारात येऊन उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारीची चौकशी केली. तिचं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव, राहण्याचं ठिकाण वगैरे सगळी माहिती विचारली. वृद्ध स्त्रीचं रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही राहतो द्वारकेला. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज भांडण होत असत. नवरा तिला मारझोड करायचा. त्या त्रासाला ती अगदी कंटाळली आणि घर सोडून निघाली. राना वनात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. त्यामुळं त्यांचं दारिद्र्य संपलं. संतती संपत्तीनं घर अगदी भरलं. आनंदी आनंद झाला. पुढं ती दोघंही निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळं ती दोघंही लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्ष लक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आली आहे. ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती विचारली. पूजाविधी विचारला. वृद्ध रूपधारी लक्ष्मीनं तिला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावानं तिथं आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणानं खूप बोलली. धक्काबुक्कीही केली. पण ती वृद्ध स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीच होती हे काही राणीला कळलं नाही. दासीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानीच जाण्याचं ठरवलं. ती तिथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली. तिला सगळी हकीकत समजली. तिनं त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिनं श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. श्यामबालेनं भावभक्तीनं लक्ष्मी व्रत केलं. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळालं आणि आपल्या पतीसह ती राजवैभवात सुखानं नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचं राज्य गेलं, वैभव गेलं, ऐश्वर्य गेलं, अगदी अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंतही आहे, त्याच्याकडे जा, त्याला सांगा आपले हाल, त्याला नक्कीच आपली दया येईल, तो काहीतरी संपत्ती देईल आपल्याला. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला. एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी तो तिथे बसला. तोच श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांना भद्रश्रवा दिसला. दासींनी त्याचं नाव गाव विचारलं. त्यानं सर्व सांगितलं. तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. तिला सर्व हकीकत सांगितली. श्यामबालेनं आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात आपल्या राजवाड्यात आणलं. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिनं अगदी हंडा भरून धन त्याला दिलं. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिनं हंडा उघडला. अहो पण काय, हंड्यात द्रव्य नव्हतं,
तर चक्क कोळसे भरले होते, कोळसे. लक्ष्मीच्या अवकृपेनं हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस गेले. सुरतचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केलं, आईकडूनही करवलं. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केलं म्हणून पूर्वीचं सगळं वैभव तिला परत मिळालं. राज्य ऐश्वर्य प्राप्त झालं. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. पण बापाला कोळसे दिले, आपल्याला काही दिलं नाही. हा राग सुरतचंद्रिकेच्या पोटात अगदी रटरटत होता. म्हणून श्यामबालेला कोणीही विचारलं नाही. तिचा अपमानच झाला. पण ती आईवर रागावली नाही. ती तिथून निघाली. निघताना तिने काय केलं तर थोडंसं मीठ बरोबर घेतलं. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीनं तिला विचारलं, माहेरातून काय आणलंस ग तू? ती म्हणाली, अहो राज्याचं सार आणलंय. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, अहो थोडा धीर धरा, म्हणजे सगळं कळेल. त्या दिवशी तिनं सगळे पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढलं, त्याला जेवण अळणी लागलं. मग तिनं ताटात थोडं मीठ वाढलं. पदार्थात ते घालताच जेवण अगदी रुचकर लागलं. हेच ते राज्याचं सार. श्यामबालेच्या पतीला हे पटलं. त्या दोघांनीही मग हास्य विनोद करत भोजन संपवलं. सारांश, अशा रीतीनं जे कोणीही हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर श्री लक्ष्मी मातेची कृपा होईल, सुख शांतीचा लाभ होईल, मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये, प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायलाही विसरू नये. अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी महात्म्य. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ॐ श्रीलक्ष्मी देव्यै नमः. ॐ श्रीगणेशाय नमः. ॐ नमो श्रीगजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन विनवी मिलिंद माधव. ऐका ऐका भक्तजन लक्ष्मी व्रत करितो कथन ते आचरिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी. युगात युग द्वापर श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तेथे घडली जी गोष्ट तीच आता ऐकावी. त्या सौराष्ट्र राज्यात भद्रश्रवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेद वेदांत महावीर पराक्रमी. सुरतचंद्रिका त्याची राणी
पतिव्रता सुलक्षणी, लाखात एक देखणी, प्रेमे दोघे नांदती. तया सरपत्ये झाली 8, 7 पुत्र लागो पाठ. एकच कन्या संतुष्ट, श्यामबाला नामेती. नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत. त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की. देवी लक्ष्मी म्हणाली मनात, मी राहिले राजगृहात. तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल. आपण गेले गरिबा घरी, तर तोच खाईल संपत्ती सारी. इतर प्रजा बिचारी दरिद्रीच राहील. ऐसा विचार करुनी, वृद्ध स्त्रीचे रूप घेऊनी. काठी टेकीत एके दिनी, राजद्वारी पातली. तेव्हा तेथील एक दासी आली धावत द्वारापासी. म्हणे कोण हवे गे तुझसी, सांग आधी मज लागी. आहेस तरी तू कोण, काय तुझे ठाव ठिकाण. येथे येण्याचे कारण, सर्व सांग नावही. तेव्हा वृद्धा रूपधारी लक्ष्मी म्हणे, भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी. द्वारकापुरी राहतो आम्ही, कमला माझे नाव असे. पूर्वजन्मी तुमची राणी होती एक वैश्याची पत्नी. त्या दोघांचे निषदिनी भांडण मोठे होत असे. वैश्य होता महादरिद्री, रोज रोज तो पत्नी समारी. नाना प्रकारे छळ करी, अन्न पाणीही देईना. म्हणून ती अतिवैतागली, रागाने घराबाहेर पडली. राणी वनी भटकू लागली, दया आली मला तिची. मग तिच्या पाशी जाऊन विचारिले दुःखाचे कारण. करावया तिचे समाधान, उपदेश तिला केला मी. जे व्रत देते धन संपत्ती, त्या लक्ष्मी व्रताची माहिती. सांगितली मी तिज प्रती, पूजा विधी सर्वही. मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी व्रत करिता तिने लक्ष्मी प्रसन्न जाहली. दारिद्र्य त्यांचे संपले, कलह तंटे नाही उरले. संतती संपत्तीने घर भरले, आनंदी आनंद जाहला. पुढे मग यथाकाळी ती दोघीही निवर्तली. व्रत पुण्य मार्गे गेली, लक्ष्मी लोकी सुखाने. जितकी वर्षे केले लक्ष्मी व्रत, तितकी 1000 वर्षे वैभवात. राहुनी आता राजकुळात, जन्म त्यांना लाभला. नाना भोग नाना विलास, सदोदित मिळती राणीस. भुलुनी त्या ऐश्वर्यास, विसर पडला व्रताचा. लक्ष्मी व्रताची आठवण करुनी द्यावी म्हणून, येथे केले आगमन, सांग तुझ्या राणीला. ऐकूनी तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला. आणि विचारी वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती. जोडून या दोन्ही हस्त, दासी विनवी वृद्धे प्रत. मला सांगावे लक्ष्मी व्रत, केव्हा कैसे करावे. लक्ष्मी ती वृद्धा रूपधारी, प्रसन्न झाली दासीवरी. व्रताची माहिती सारी, कथन केले संक्षेपे. पवित्र महिना मार्गशीर्ष, त्यात वसे ईश्वरी अंश. तोच योग्य लक्ष्मी व्रतास, प्रत्येक वर्षी सर्वदा.
दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ, मन ठेवावे शांत स्वस्थ, शुद्धाचरणी असावे. भरला कलश किंवा कळशी घ्यावी, तीत पैसा सुपारी दुर्वा घालावी. हळदी कुंकवाची बोटे ओढावी, कलशाच्या 8 बाजूंना. 5 झाडांचे डहाळे घ्यावे, ते कलशात नीट ठेवावे. तांदूळ थोडे पसरावे, स्वच्छ एका पाटावरी. जमीन थोडी सारवावी, मग पाटाची बैठक मांडावी. सभोवती रांगोळी काढावी, कलश ठेवावा त्यावरी. श्री लक्ष्मी देव्यै नमः म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन. दूध फळे मिष्टान्ने ठेवून नैवेद्य अर्पण करावा. मग आरती ओवाळावी, मनोभावे प्रार्थना करावी. श्री लक्ष्मी मातेला सांगावी, इच्छा आपल्या मनातली. हे लक्ष्मी माते भगवती, यथाशक्ती यथामती. सेवा करतो आम्ही ती, मान्य करून घे तू. आम्ही बालके अज्ञ म्हणूनी, अपराधांची क्षमा करुनी. झडकरी येई गे घाऊनी, प्रसन्न होई आम्हाते. कृपा करावी आम्हावरी, तुझे वास्तव्य असो घरी दारी. दुःख दारिद्र्य निवारी, सुखी ठेवी सर्वांना. विपुल लाभो धन संपत्ती, कधी न येवो आपत्ती. आयुष्यवान हो संतती, भाग्य अमुचे उजळावे. महामाये जगन्माते, शंख चक्र गदा हस्ते. कमलासने सुरपूजिते, लक्ष्मी देव्यै नमोस्तुते. ऐसी करुणी प्रार्थना, घालावी साष्टांग वंदना. पूर्ण होतील मनकामना, व्रत ऐसे केल्याने. उपास करावा दिवसभर, घ्यावा दूध फळांचा आहार. मनी घ्यावे ते वारंवार, गोड नाम श्री लक्ष्मीचे. सायंकाळी करावे गोपूजन, महानैवेद्य करावा अर्पण. मग जेवावे आपण, कुटुंबिया सहित आनंदे. दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी, होतावे विहिरीत किंवा नदीत नेऊनी. 5 डहाळे 5 ठिकाणी, एक एक ठेवावा. नंतर घरी परत येऊनी, पूजा केली त्या ठिकाणी. हळद आणि कुंकू पाहुनी, नमस्कार भावे करावा. ते ऐकुनी दासी झाली संतुष्ट, म्हणे तुला दिले मी बहु कष्ट. परी न होता तू रुष्ट, क्षमा मजला करावी. आता जाते राणी पाशी, तुझा निरोप देते तिजसी. इथेच तू थांब जराशी, राणी येईल झळकरी. परंतु त्या क्षुद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला. वृद्धेचा निरोप समजला, तेव्हा आली तोऱ्याने. म्हणे अग ए थेरडे, कशाला आलीस आमुच्याकडे. कोणी ऐकणार तुझे रडे, हो चालती येथुनी. लक्ष्मी म्हणाली राणीस, तू राजवैभवाने माजलीस. उन्मत्त उद्दाम झालीस, विसरलीस ती पूर्वस्थिती. आजचा अति शुभ दिन, लक्ष्मीचा असे हा जाण. केलास माझा अपमान, फळ त्याचे भोगशील. ते ऐकुनी शाप वचन,
राणी झाली क्रोधायमान, म्हातारीस केली मारहाण, अध्वा तद्वा बोलुनी.